झी मराठी, चर्चा ही होणारच। नांद्रे येथील श्रीमंती अण्णासाहेब पाटील हायस्कूलमध्ये रविवार 11 जानेवारी 2026 रोजी शैक्षणिक वर्ष 2025-26 चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला। विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भालचंद्र पाटील, दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष, प्रमुख पाहुणे श्री शशिकांत राजोबा, संघटन मंत्री, दक्षिण भारत जैन सभा, मान्य श्री रमेश पाटील, चेअरमन, कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर, श्री मोहन नवले, चेअरमन, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे, पतसंस्था सांगली। प्रमुख उपस्थिती श्री महावीर पाटील, सदस्य, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन व मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने उपस्थितांची मनं जिंकली। शाळेचे मुख्याध्यापक श्री ए पाटील यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक यशाचा आढावा घेतला। यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले शब्द श्रीमंती व विज्ञान पुष्प या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले। शाळेच्या विविध देणगीदारांच्या देणगीतून शैक्षणिक वर्षात विविध परीक्षांमध्ये, उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आदर्श व गुणी विद्यार्थी, उत्कृष्ट खेळाडू, विशेष कला पुरस्कार, उत्कृष्ट वाचक, आयडियल स्टुडंट ऑफ द इयर तसेच एसएससी परीक्षा मार्च 2025 मधील गुणवंत विद्यार्थी यांचं मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आलं। गुणवंत विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात गौरव करण्यात आला। प्रमुख पाहुणे श्री शशिकांत राजोबा यांनी विद्यार्थ्यांना केवळ सुशिक्षित न बनता सुसंस्कृती बनावं, AI तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाची मैत्री करावी असा संदेश दिला। त्याचबरोबर रमेश पाटील, मोहन नवले, विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचं व शिक्षकांच्या कार्याचं कौतुक केलं। अध्यक्ष मनोगतात भालचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, परिश्रम, शिस्त यांचं महत्त्व सांगत आधुनिक शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्य जोपासण्याचं आवाहन केलं। आजचा विद्यार्थी उद्याचा राष्ट्रनिर्माता याचं प्रतिपादन त्यांनी केलं। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्यानं राबवत असलेल्या उपक्रमांचं त्यांनी विशेष अभिनंदन केलं। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन विजय पाटील, व्हाईस चेअरमन अभयकुमार भागाजे, सेक्रेटरी अजित कुमार भंडे, मुख्य संघटक सचिन नवले, कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन रमेश पाटील, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, शिक्षण विभाग सहकार्यवाह सुधीर चौधरी, स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन जिनेश्वर पाटील, शाळा समितीचे चेअरमन इंजे पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, देणगीदार, शाळा समितीचे सदस्य, पालक उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पौर्णिमा दानोळे, वर्धमान रोजे व आभार श्रीमती सुजाता उगार यांनी मांडले। सी मराठीसाठी निमशिरगावहून गोमटेश पाटील। आपण काम करतो आणि गेल्या 2 वर्षापूर्वी प्रथम मी तिथे एकदम 34 इंटरॅक्टिव्ह पॅनल घेतले आणि संस्थेचं कामकाज चालू झालं। खरं तर त्याचा पालकांच्याकडून, विद्यार्थ्यांच्याकडून, सगळ्यांच्याकडून एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आणि गेले वर्षभर मी 20 भारी आहे की वर्षभर मला घेऊन आज उद्घाटन करायची पाळी आणली। त्यामुळं पहिल्यांदा मी ह्या वीर सेवा दलाच्या कमिटीचं माणसं त्या वीर सेवा दलात आहेत आणि त्यांनी आतापर्यंत ह्या गोष्टीची मनावर घेऊन आज या शाळेत बसवले। सगळ्याच वीर सेवा दलाच्या शाळेत आता खरंच गरज आहे।